आपण सर्व एकत्र आलो जुन्या आठवणींना उजाळा देण्याकरता आणि खरोखर ते मानलेले पावित्र्य तुम्ही आजही जपलेला आहात. जो माझी विद्यार्थी मेळावा संपन्न होत आहे कुठलंच त्याच्यामध्ये अनुचितपणा नाही दिसला. अतिशय सुंदर असं नियोजन, गेटवर एंट्री टाकल्याबरोबर असलेली रांगोळी, इथे आल्यानंतर सर्व शिक्षकांचा केलेला सन्मान आदर आणि या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन, उत्कृष्ट संचालन, प्रत्येक गोष्ट वाखाणण्याजोगी. मला एक आठवतं 5 विद्यार्थी वेळेत वाट होती, बैठकीत 5 मिनिटात बोलणार नाहीये, बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ महत्वाची असते. पण काही गोष्टी अशा असतात की त्या सांगायच्याशिवाय राहत नाही, त्या सांगावं लागतात. एकदा मी अमरावतीवरून येत होतो, बसने येत होतो, रात्रीची वेळ होती, तो जास्त वेळ नव्हता झाला तरी 8:30 वाजले असेल. 8:30 वाजता मी जवळजवळ एवढ्यातून माझी ती गाडी निघाली, दर्यापूर अमरावती आपूर गाडी होती. मला सावऱ्याला उतरायचं होतं, तिकीट सावऱ्याचीच काढली होती. पण झालं काय की मला त्या अंधारामुळे म्हणा, त्या लाईटमुळे म्हणा, काही अंधार आला नाही. मला असं वाटलं की सावरा हे गाव आलं आणि मी वडनेर गंगाईला उतरलो. मी एकटा होतो. आता रात्री 8:30ची वेळ. त्यावेळेला उतरल्यानंतर पाहतो अरे हे सावरा गाव नाही आहे, हे वडनेर गंगाई आहे. अरे मग आता कसं करायचं? आपल्याला आता सावऱ्याला कशाने जायचं? उतरल्याबरोबर इकडे तिकडे थोडंसं पाहिलं, विचार केला की आता घरी फोन करून मुलाला गाडी घेऊन बोलवावं लागेल. तेवढे त्या माझ्याच बाजूला असलेला आपला आज इथे उपस्थित असलेला विशाल भगीर याचं लक्ष केलं. काय हे आपले सावरकर सर दिसून राहिले. तो जवळ माझ्या आला. सर आपण म्हणजे कसे काय कुठं चालले? तुला काही वयाचं झालं, आता वय म्हणत नाही चुकत. आता वाटलं की ते आता सावरा गाव आलं, हे तर पण नाही आहे. काळजी करू नका म्हणे, 5-10 मिनिटं वाटतो आपण, आधी गाडी तर ठीक, दुसरी बस आली तर नाही तर मी तुम्हाला सोडून देतो सावऱ्याला. 5-10 मिनिटं वाट पाहिली, गाडी आली, बसली होती, दुसरी गाडी थांबली नाही. त्याने तो स्वतः त्याच्या मित्रासोबत घेतला आणि मला सावऱ्यापर्यंत त्याच्या मोटरसायकल सोडून दिली. कारण सावऱ्याला माझी गाडी निवडली घेत होती. माझी विद्यार्थ्यांना फायदा ही आपण किती भावना, शिक्षकाची खरी जी मिळकत आहे, खरी संपत्ती आहे, ही त्याच्या जीवनामध्ये विद्यार्थ्याच्या रूपामध्ये अशा प्रकारे त्याचं आम्हाला फळ मिळत राहतं. दुसरं उदाहरण देतो. मी जेव्हा अकोटला इंडियन बँकेमध्ये जातो, मला अभिमान वाटते. मी एक वेळ असा आता की मी तिथून खातं काढणार होतो, बंद करणार होतो, परंतु त्याच क्षणी आपलाच माजी विद्यार्थी पवन पाटोळकर हा त्या बँकेमध्ये कार्यरत आहे. त्यांनी मला विनंती केली, सर नाही उद्या इथेच तुम्ही खातं, मी आहे इथे. कारण आजकाल कसं झालं, कर्मचाऱ्यांची वागण्याची पद्धत फार बदललेली आहे. छोट्याशा कामासाठी अर्धा एक तास कुठल्याही ऑफिसमध्ये गेलं तर असा तो प्रकार असतो. परंतु पवन हा त्या बँकेमध्ये आहे. मला कुठलंही काम होतं, काहीही असलं तरी अगदी 5 मिनिटामध्ये मी माझा सॉल्व करून देतो. हा शिक्षकाचा एक बेनिफिट. माझे विद्यार्थी, तुम्ही सगळे, आपण सर्व कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण काम करत असाल, शेती व्यवसाय का असेल ना, आज योगेश बोर्डे शेती करत असेल आणि श्याम नेदरलँडला असेल, प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी हिरो आहे असं मी म्हणतो. कोणीच कमी नाही आहे. एखादा मोटर मेकॅनिकल असेल तोही कमी नाही आहे. फक्त ते कामाप्रती असणारी निष्ठा महत्वाची आहे. आणि म्हणून निष्ठा महत्वाची आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचं उत्कृष्ट नियोजन केलं. आज कुठे सध्या मला दिसल्याने गाडीवर दिसल्यावर काही
जशी तेव्हा होती तशी आताही आहे. शर्मत तो वर्गामध्ये आला. आता मुले सुद्धा कसं आहे वास्तविक आता त्या तुमचा जो बेंच होता ना त्या बेंच प्रमाणे बसायला लागत होते ऍक्च्युली. म्हणजे अजून त्याच्यामध्ये एक भर पडली असं मला वाटतं. आता तिसरा मेळावा आहे तुमचा. एका आधी 2 मेळावे झाले. प्रत्येक मेळाव्यामध्ये थोडं चेंजेस दिसत आहे, सुधारणा होत आहे. तर या ठिकाणी या सगळ्या आमच्या मुली आलेल्या आहेत. ही ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आलं तर गावंडे सरांची भेट किती वर्षानंतर झाली. या निमित्ताने का होईना तुमच्या सर्वांच्या भेटी गाठी झाल्या. त्याबद्दल बरोबर मी आयोजकांना म्हणजे एकदा धन्यवाद देतो. वेळेचं भान करतो. आणि जीवनामध्ये मित्राला खूप महत्व आहे. मित्र कसा असला पाहिजे. त्या ठिकाणी उमाने सांगितलं की हा जो आमचा ग्रुप तयार झालेला आहे हा आम्ही नेहमीसाठी जाऊ. केवळ सुखात नाही तर दुःखामध्ये सुद्धा मित्र एकमेकाशी विचाराचे आदान प्रदान करून किती मोठं संकट असेल ना दुःखानं भरलेलं आहे जीवन. परंतु यातूनच तुम्हाला मार्ग काढायचा असेल तर खरोखर जीवन मित्र असणं गरजेचं आहे. मित्र जर असेल तर आपल्या मनातले विचार पण मोकळे करू शकतो. नाही कोंबले घरचे होते. आणि म्हणून त्यावर आधारित एक छोटंसं गीत आपल्या समोर सादर करतो आणि थोडं माहोल चेंज करण्याचा प्रयत्न करतो. आर यू रेडी? यस सर. मित्रवान
त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. नेहमी सरांचं माझं कॉम्बिनेशन चालायचं कारण आतापर्यंत आलेल्या कार्यक्रम प्रत्येक कार्यक्रमात सावरकर सर तुम्ही ग्रेट आहात.